नवजात अर्भकाला रस्त्यात फेकून पलायन करणाऱ्या निर्दयी बापाला नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत। पनवेल शहरातील तक्का गावात एका बास्केटमध्ये हे अर्भक शनिवारी आढळून आलं होतं। मला माफ करा, आम्ही हे मूल सांभाळू शकत नाही, अशी चिठ्ठी या बास्केटमध्ये सापडली होती। गुन्हे शाखेच्या पथकाने 24 तासांच्या आत या अर्भकाच्या बापावर झडप घालून या गुन्ह्याची उकल केली। पनवेलमध्ये स्त्री जातीचे नवजात अर्भक सापडल्यामुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली होती। हा गुन्हा संवेदनशील असल्यामुळे गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजय कुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले आणि आरोपीला तातडीने पकडण्याच्या सूचना तपास पथकाला देण्यात आल्या। त्यानुसार तपास यंत्रणा कामाला लागली। आरोपीने घटनास्थळी कोणताही पुरावा ठेवला नव्हता। या पथकाने आरोपीने वापरलेल्या वाहनाचा मागोवा घेऊन थेट भिवंडी गाठली आणि अमन कोंडकर या निर्दयी बापावर झडप घातली। त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे। पोलीस प्रशासनाने 24 तासात या प्रकरणाचा छडा लावला आहे। पनवेल येथील तक्का गावात बेवारस आढळून आलेल्या अर्भकाचा पिता हा अमन कोंडकर आहे। या अर्भकाचा जन्म विवाहबाह्य संबंधातून झाला आहे। त्यामुळे हे अर्भक आरोपीने पनवेल येथे आणले। तक्का गावातील स्वप्नालय अनाथालयाच्या रस्त्यावर एका बास्केटमध्ये अर्भक ठेवून त्याने पळ काढला होता, असे गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजय कुमार लांडगे यांनी सांगितले।